यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाटसूल रेल्वे स्टेशनवर डेमो ट्रेन अचानक बंद. 45 अंश तापमानात प्रवाशांचे हाल. अकोटवरून अकोला दिशेला जाणारी डेमो ट्रेन पाटसूल रेल्वे स्टेशनवर अचानक बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. विशेषतः तब्बल 45 अंश तापमानात उभ्या असलेल्या या घटनेमुळे प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण, नोकरदार वर्ग अक्षरशः हैराण झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रेन थांबल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना तातडीची कामे, परीक्षा तसेच वैद्यकीय कारणांसाठी अकोला गाठायचे होते. मात्र ट्रेन बंद पडल्याने त्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. प्रवाशांनी गंभीर आरोप केला आहे. पाटसूल रेल्वे स्टेशनवर कोट्यवधी रुपये खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला. प्लॅटफॉर्मवर ना पाण्याची व्यवस्था, ना साफसफाई, ना वैद्यकीय मदत. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी स्वतःच्या पैशाने पाणी विकत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र परिसरात त्याची पुरेशी उपलब्धता नव्हती. परिणामी नागरिकांनी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आणि या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, तसेच पाटसूल रेल्वे स्टेशनवर पाणी, साफसफाई, वैद्यकीय सुविधा यासारख्या मूलभूत सोयी तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी प्रवाशांकडून होते आहे. दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये असंतोष अधिकच वाढला आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील. हे ट्रेन बंद पडलेली आहे, ते नंतर रेकॉर्डिंग करा.